नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्रात सध्या राज्य शासनाच्या विविध विभागांमार्फत नागरिकांना अनेक ऑनलाईन सुविधा पुरवल्या जात आहेत. पण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आर-टी-ओ म्हणजेच परिवहन विभाग हा असा एक विभाग आहे जिथे लहान मोठ्या कामासाठी सुद्धा नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. दलालांचा विळखा, भ्रष्टाचाराची प्रकरणे आणि आर-टी-ओ कार्यालयाच्या माराव्या लागणाऱ्या नाहक चक्रा यामुळे नागरिक नेहमीच त्रस्त असायचे. पण आता या सर्व त्रासातून आणि ज्याच्यातून तुम्हा आम्हा सर्वांची सुटका होणार आहे. कारण परिवहन विभागाने नागरिकांच्या हितासाठी एक अत्यंत मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता राज्यातील नागरिकांना परिवहन विभागाच्या तब्बल 58 पेक्षा जास्त महत्त्वाच्या सेवा अगदी घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने मिळणार आहेत. जर तुम्हाला नवीन लर्नर लायसन्स काढायचे असेल, पक्के ड्रायव्हिंग लायसन्स हवे असेल, लायसन्सचे नूतनीकरण करायचे असेल, त्यात काही दुरुस्ती करायची असेल किंवा डुप्लिकेट लायसन्स मिळवायचे असेल, तर आता आर-टी-ओ ऑफिसला जायची अजिबात गरज उरलेली नाही. एवढेच नाही, तर तुमच्या गाडीच्या आर-सी बुकशी संबंधित महत्त्वाची कामे सुद्धा आता तुम्ही घरबसल्या सहज करू शकणार आहात. या सर्व सोयी-सुविधा पुरवण्यासाठी शासनाने सारथी 4.0 आणि वाहन 4.0 ही 2 अत्यंत महत्त्वाची पोर्टल्स सुरू केली आहेत. या पोर्टल्सवर जाऊन तुम्ही तुमच्या आधार कार्डचा वापर करून आणि मोबाईलवर येणाऱ्या ओ-टी-पीद्वारे पडताळणी करून संपूर्ण फेसलेस म्हणजेच पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने या सेवांचा लाभ घेऊ शकता. यात मुख्यत्वे सारथी पोर्टलवरून ड्रायव्हिंग लायसन्सशी संबंधित सर्व कामे जसे की पत्ता बदलणे, जन्मतारीख दुरुस्ती करणे किंवा डुप्लिकेट लायसन्स मागवणे ही कामे होतात. तर दुसरीकडे वाहन पोर्टलवरून आर-सी बुकवरील पत्ता बदलणे, बँकेचे लोन काढणे, एन-ओ-सी मिळवणे यांसारखी वाहनाशी संबंधित सर्व कामे चुटकीसरशी पूर्ण होतात. सोपे काम गुंतागुंतीचे करून दलालांमार्फत पैशांची मागणी केली जाण्याच्या प्रकारांना आता यामुळे पूर्णपणे आळा बसणार आहे. राज्य शासनाचा हा उपक्रम सर्वसामान्य नागरिकांसाठी खरोखरच खूप मोठा दिलासा देणार. जर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स किंवा लर्निंग लायसन्स ऑनलाईन कसे काढायचे किंवा त्यात दुरुस्ती कशी करायची याबद्दल सविस्तर स्टेप बाय स्टेप माहिती हवी असेल, तर खाली कमेंट करून नक्की सांगा. आपण त्यावर लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येऊ. माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.